7वी मधील 5वा टॉपिक असा आहे भौतिक आणि रासायनिक बदल. त्यातील आपण प्रश्नोत्तर आपण पाहणार आहोत. त्यातील पहिला प्रश्न असा आहे, खालील बदलांचे भौतिक आणि रासायनिक बदलांमध्ये वर्गीकरण करायचं आहे. पहिला आहे प्रकाश संश्लेषण, दुसरा आहे पाण्यामध्ये साखर विरघळणे, तिसरा आहे कोळसा जळणे, चौथे आहे मेण वितळणे, ई आहे ते ॲल्युमिनियम बुडवून पातळ पत्रा बनवणे आणि एफ आहे ते अन्नाचे पचन. यामध्ये काही भौतिक बदल आपल्याला या ठिकाणी उत्तर दिलेले आहेत. ते म्हणजे पाण्यामध्ये साखर विरघळणे हा भौतिक बदल आहे, मेण वितळणे, ॲल्युमिनियमपासून बुडवून पातळ पत्रा बनवणे ही भौतिक बदलाची उदाहरणं आहेत. तर रासायनिक बदलाची उदाहरणं ही प्रकाश संश्लेषण, कोळसा जळणे, अन्नाचे पचन हे रासायनिक बदलांची उदाहरणं आहे. ज्याच्यामधून पुढचा प्रश्न असा आहे, खालील विधाने बरोबर की चूक ओळखा आणि चुकीची विधाने दुरुस्त करून तुमच्या वहीमध्ये लिहा. त्यातलं पहिलं आहे लाकडाचा वणका कापून त्याचे तुकडे करणे हा रासायनिक बदल आहे. त्याचं उत्तर आहे चूक. तर लाकडाचा वणका कापल्याने त्याच्यामध्ये रासायनिक गुणधर्म बदलत नाहीत म्हणून तो भौतिक बदल आहे. दुसरा आहे ते पानापासून सेंद्रिय खत बनवणे हा भौतिक बदल आहे. हे पण विधान चुकीचं आहे. पानापासून सेंद्रिय खत बनवणे हा रासायनिक बदल आहे, कारण सेंद्रिय खत बनल्यानंतर त्याचं पुन्हा पान आपल्याला मिळत नाही. तिसरा आहे पुढचा आहे सी, झिंकचा मुलामा दिलेली पाईप सहज गंजत नाही. बरोबर आहे उत्तर. त्यामुळे संरक्षणात्मक थर तयार होतो, त्याला गॅल्वनायझेशन असे म्हणतात. पुढचं आहे डी, लोखंड आणि गंजलेले राख हे दोन्ही पदार्थ एकच आहेत. तर उत्तर चुकीचं आहे. लोखंड हे शुद्ध धातू आहे, तर गंजलेले राख हे रासायनिक संयुग आहे, म्हणून हे दोन्हीही एकसारखे नाहीत. पुढचा प्रश्न असा आहे, तर वाफेचे द्रवीभवन हा रासायनिक बदल नाही. तर हे उत्तर बरोबर आहे. वाफेचे द्रवीभवन म्हणजे वाफेचे पाण्यामध्ये रूपांतर होय, येथे फक्त अवस्था बदलते. हे त्याचं. पुढचा प्रश्न, खालील वाक्यामध्ये रिकाम्या जागा भरा. त्यातले पहिला आहे ते, चुन्याच्या निवळीतून कार्बन डायऑक्साईड वायू जाऊ दिल्यास निवळी पांढरी शुभ्र दुधासारखी कार्बन डायऑक्साईड वायू किंवा कर्बवायू यामुळे होते. याचं उत्तर आहे बी. बेकिंग सोड्याचे रासायनिक नाव सोडियम बायकार्बोनेट NaHCO3 असं त्याचं रेणूसूत्र आहे. लोखंडाचे गंजणे टाळण्याचे 2 उपाय, त्याला रंग किंवा ग्रीस लावणे आणि त्यावरती झिंकचा थर गॅल्वनायझेशन करणे हे त्याचं उत्तर आपल्याला देता येते. डी आहे, पदार्थाच्या भौतिक गुणधर्मामध्ये बदल झाल्यास त्या बदलाला भौतिक बदल असे म्हणतात. पुढचा प्रश्न असा आहे, तर ज्या बदलामुळे नवीन पदार्थांची निर्मिती होते त्याला रासायनिक बदल असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 4 असा आहे, तर बेकिंग सोडा लिंबू रसामध्ये मिसळल्यास बुडबुड्याच्या स्वरूपामध्ये वायू निर्माण होतो, हा कोणत्या प्रकारचा बदल आहे ते स्पष्टीकरण द्यायचं. हा एक रासायनिक बदल आहे. बेकिंग सोडा एक क्षार आहे आणि तो लिंबू रसामध्ये सायट्रिक आम्ल याच्यासोबत रासायनिक संयोगाने बुडबुड्याच्या स्वरूपामध्ये कर्बवायू किंवा कार्बन डायऑक्साईड त्याचे रेणूसूत्र CO2 तयार होतो. पुढचा प्रश्न असा आहे 5वा, मेणबत्ती जळताना दोन्ही प्रकारचे बदल भौतिक व रासायनिक बदल घडून येतात, ते बदल ओळखा. अशा प्रकारचे परिचयाचे आणखी एक उदाहरण द्या ज्यामध्ये भौतिक आणि रासायनिक दोन्ही प्रकारचे बदल घडून येतात. त्याचं उत्तर आपल्या अशा पद्धतीने देता येते. तर भौतिक बदल हे मेण घन अवस्थेमधून द्रव अवस्थेमध्ये जातो. त्याचा रासायनिक बदल काय, मेण हायड्रोकार्बन जळताना ऑक्सिजनच्या संपर्कात येऊन कार्बन डायऑक्साईड, पाण्याची वाफ आणि उष्णता निर्माण होते. हे त्याचं दुसरं उदाहरण आपल्याला देता येते. दूध गरम होणे हा भौतिक बदल आहे, तर दूध आंबवणे हा रासायनिक बदल आहे. तिसरं उदाहरण आहे, आग पेटीतील काडी मोडणे हा भौतिक बदल आहे, तर आग पेटीतील काडी जळणे हा रासायनिक बदल आहे. पुढचा प्रश्न असा आहे, दुधापासून दही होणे हा रासायनिक बदल आहे हे कसे स्पष्ट करा. तर दुधापासून दही हे लॅक्टिक आम्लाच्या प्रभावामुळे होते. लॅक्टिक आम्ल प्रथिनांचे फाटणे ही क्रिया होऊन दही बनते. हा बदल उलट करता येत नाही म्हणून तो एकमुखी रासायनिक बदल आहे. हे त्याचं सविस्तरपणे उत्तर आपल्याला देता येते. पुढचा प्रश्न आहे, लाकडाचे जळणे आणि कापून तुकडे करणे हे 2 वेगवेगळ्या प्रकारचे बदल आहेत, हे कसे ते स्पष्ट करा. तर त्याचं उत्तर आपल्याला असं देता येते, तर भौतिक बदल हा लाकूड जळण्यापूर्वी गरम होते आणि वाफ होते, फक्त रंगात बदल होतो. रासायनिक बदल काय होते बघा, लाकूड पूर्णपणे जळल्यानंतर कोळसा, राख, कार्बन डायऑक्साईड आणि उष्ण तयार होते. म्हणजेच लाकूड कापल्यानंतर त्याच्या संरचनेमध्ये बदल न होता जळाल्यानंतर त्याच्यामध्ये संरचनेमध्ये बदल होतो. अशा प्रकारे लाकडाचे भौतिक बदल आणि रासायनिक बदल या ठिकाणी स्पष्टीकरणासाठी दिलेले आहेत. पुढचा प्रश्न असा आहे,
कॉपर सल्फेटचे स्फटिक कसे तयार करतात त्याचे वर्णन करा. आता कॉपर सल्फेटचे स्फटिक तयार करायचं आपल्याला तर CuSO4चे. एका काचेची कृती बघा. एका काचेच्या ग्लासमध्ये गरम पाणी घ्या. त्यामध्ये कॉपर सल्फेटची भुकटी मिसळा म्हणजे CuSO4ची. भुकटी जोपर्यंत विरघळते तोपर्यंत त्याची टाक्यात ढवळायचं म्हणजे ते संपृक्त द्रावण तयार करायचं आहे. जेव्हा भुकटीची मिळण्याची थांबते ते संपृक्त द्रावण होय. कॉपर सल्फेटचे पाण्यातील संपृक्त द्रावण. जर द्रावणामध्ये अशुद्धता असेल तर दुसऱ्या ग्लासमध्ये ते गाळून घ्या. अशुद्धता असेल तर 5 पेन्सिलचा दोरा बांधून तो द्रावणामध्ये लटकेल असे बुडवून असं द्रावणामध्ये 2 दिवस तसंच ठेवा. 2 दिवस द्रावण तसेच ठेवल्यानंतर द्रावण थंड झाल्यानंतर कॉपर सल्फेट न तसंच राहता दोऱ्यावरती जमा झालेले स्फटिक रूपामध्ये जमा झालेले दिसून येतील. ही एक भौतिक बदलाची प्रक्रिया आहे. पुढचा प्रश्न आहे, लोखंडाला गंजण्यापासून रोखण्यासाठी रंगवणे हे कसे उपयोगी पडते ते सांगा. त्याचं उत्तर आपल्याला अशा पद्धतीने देता येते. लोखंड जेव्हा ऑक्सिजनच्या संपर्कात येतो तेव्हा ऑक्सिडेशन होऊन गंज Fe2O3H2O तयार होतो. ह्याला गंजण्याचं ऋणसूत्र आहे. त्याचे संरक्षण करण्यासाठी त्यावर रंग लावला जातो. त्यामुळे लोखंडाचा आणि ऑक्सिजनचा संपर्क येत नाही आणि ऑक्सिडेशन प्रक्रिया थांबते. परिणामी ते गंजण्यापासून सुरक्षित राहते. हे त्याचं सविस्तरपणे उत्तर आपल्याला देता येते. त्याला जोडून 10वा प्रश्न असा आहे, तर लोखंडी वस्तू गंजण्याची क्रिया वाळवंटी प्रदेशापेक्षा समुद्र किनारपट्टीजवळील प्रदेशामध्ये जलद गतीने का होते याचे वर्णन करा. समुद्रकिनारी हवेत ओलसरपणा, आर्द्रता अधिक असते. निरंतर समुद्रापासून वाफ तयार होत असते. यामुळे हवेमध्ये समुद्रकिनारी सोडियम क्लोराईड म्हणजे NaCl, Na+Cl- क्षारांचे कण असतात. ते लोखंडावरती गंज तीव्रतेने पकडते. मात्र वाळवंटामध्ये हवा शुष्क कोरडे असल्याने तेथील गंजण्याचे प्रमाण फारच कमी असते. त्यामुळे लोखंडी वस्तू गंजण्याची क्रिया ही वाळवंटापेक्षा समुद्र किनारपट्टी प्रदेशामध्ये जास्त गतीने लवकर होते. हे त्याचं सविस्तरपणे उत्तर आहे. पुढचा प्रश्न असा आहे, स्वयंपाकासाठी वापरत असलेले गॅसला त्याला लिक्विड पेट्रोलियम गॅस त्याला LPG असे म्हणतात. द्रवरूप पेट्रोलियम वायू म्हणतात. सिलेंडरमध्ये हा वायू द्रव रूपात असतो. जेव्हा सिलेंडरमधून हा वायू बाहेर येतो त्यावेळी त्याचे रूपांतर वायू रूपात होते. बदल क्रमांक A. त्यानंतर तो जळतो. बदल B. यासंबंधी खाली उदाहरणे दिलेली आहेत. ते अचूक विधाने ओळखायचे. या ठिकाणी 4 विधाने दिलेली आहेत. A ही प्रक्रिया रासायनिक बदल आहे. B ही क्रिया रासायनिक बदल आहे. A व B या दोन्ही क्रिया रासायनिक बदल आहेत. यापैकी कोणतीच क्रिया रासायनिक बदल आहे. जर ती विधानं जर पूर्णपणे तुम्ही वाचला असाल तर त्यातील दुसरं उत्तर आपल्याला बरोबर आहे हे दर्शवते क्रिया. B ही क्रिया रासायनिक बदल हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न असा आहे, 12वा, ॲनारोबिक बॅक्टेरिया प्राण्यांनी उत्सर्जित केलेल्या पदार्थांचे पचन करून जैविक वायू बायोगॅस तयार करतात. बदल क्रमांक A. त्यानंतर हा वायू जळण्यासाठी इंधन म्हणून वापरतात. हा बदल क्रमांक B. आणि खाली या बदलासंबंधी विधाने दिली आहेत. त्यापैकी अचूक विधान ओळखायचं आहे. A ही क्रिया रासायनिक बदल आहे. B ही क्रिया रासायनिक बदल आहे. A व B दोन्ही क्रिया रासायनिक बदल दर्शवतात आणि यापैकी कोणतीच क्रिया रासायनिक क्रियेने बदलत नाहीत. तर ह्या दोन्ही क्रियापेक्षा B ही क्रिया ही रासायनिक बदल दर्शविते. हे त्याचं उत्तर A व B ह्या दोन्ही क्रिया ह्या रासायनिक बदल दर्शवितात. हे त्याचं उत्तर आहे. B नसून C हे उत्तर आहे. हे स्पष्टपणे आपल्याला करता येतं.